आजच्या या पालक मेळाव्यामध्ये आपल्या सर्व माता पालक, पिता पालक, बंधू भगिनी यांचं आदर्श विद्यालय चिखलीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। आमचे मार्गदर्शक, आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गवले सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माता पालक, पिता पालक, आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री असुलकर सर यांना नम्र विनंती की त्यांनी माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या बैठकीस सुरुवात करा। लागतं अशा आमचे मार्गदर्शक आणि आजच्या पालक मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय गवले सर यांचं स्वागत माझे मित्र माननीय श्री विकासजी जाधव सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। त्यानंतर आजच्या पालक मेळाव्यामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन पालक प्रतिनिधी म्हणून आपल्यामध्ये उपस्थित माननीय श्री अंकुशराव वेलदोडे साहेब यांचं स्वागत आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय असुलकर सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या पालक मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत आणि माता भगिनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित गायत्रीताई यांचं स्वागत आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका सौ जोशी मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। माननीय असुलकर सर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत। हे माझे मित्र माननीय श्री उहिरे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। आज आपण नेमकं कशासाठी एकत्र आलो आहोत, आजच्या पालक मेळाव्याचा उद्देश काय, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचा सविस्तर परिचय आणि आजच्या कार्यक्रमात विद्येचं आराध्य दैवत माता सरस्वती प्रथम मी वंदन करतो। त्याचबरोबर आज या ठिकाणी पालक मेळाव्यासाठी जमलेले सर्व आदरणीय माता पालक, पिता पालक या पावसाळी वातावरणात देखील उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा मी शब्दस्फुरणाने स्वागत करतो। मी अमित गोविंदराव कोहिरे सहाय्यक शिक्षक म्हणून आदर्श विद्यालयात कार्यरत आहे। वर्ग 10 ची जबाबदारी यावर्षी माझ्याकडे दिलेली आहे। आजच्या या पालक मेळाव्यासाठी आपल्याला विद्यालयाचे प्राचार्य श्री गवले सर, त्यानंतर आदरणीय पर्यवेक्षक श्री असोलकर सर व्यासपीठावर लाभलेले आहेत। त्याचबरोबर पालक प्रतिनिधी म्हणून श्री अंकुशराव वेलदोडे सर आणि माता पालक म्हणून सौ गायत्रीताई जोशी या आपल्याला व्यासपीठावर उपस्थित लाभलेले। आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण विकासासाठी आपल्याला शिक्षक पालक हा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे। कारण शाळा आणि घर हे आपल्या पाल्याच्या जडणघडणीमधील दोन शाखे आहेत आणि ती जोपर्यंत एका दिशेने प्रवास करणार नाही तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवास यशस्वी होणार नाही। यासाठी आपण या ठिकाणी आज एकत्रित झालेलो आहोत। विद्यार्थ्यांचा जसा यशामध्ये शिक्षकांचा जसा वाटा आहे तेवढाच महत्त्वाचा किंवा अधिक म्हणेल मी पालकांचा वाटा असतो। म्हणून आपल्या पाल्यासाठी काय चांगले आपण करू शकतो यासाठी विचारमंथन करण्यासाठी आपण आज एकत्रित झालेलो आहोत। धन्यवाद सर। आजच्या या बैठकीचा उद्देश आणि मान्यवरांचा परिचय आपल्याला स्पष्ट करून सांगितला। यानंतर मी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय गवले सर
यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधन करावं. विद्येची देवता माता सरस्वती वर्ग 10च्या सहविचार सभेसाठी मंचावर उपस्थित मान्यवर माझे सहकारी पदाधिकारी आदरणीय अविनाश असुलकर सर, आपल्यामधूनच एक प्रातिनिधिक स्वरूपात पालक प्रतिनिधी म्हणून आदरणीय अंकुशरावजी, आपल्या मातेचं प्रतिनिधी म्हणून माता पालक आदरणीय गायत्रीताई आणि विद्यार्थ्यांच्या या 10वीच्या वर्गात असताना त्यांचं वय, त्यांची क्षमता, आपला शाळा परिसर, घर वातावरण त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुद्दामून पाण्यापावसाचं वातावरण आहे आमच्या ग्रुपवर आमच्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला निमंत्रण दिलं आणि आपण त्या निमंत्रणाचा आदर करत या ठिकाणी उपस्थित राहा. सर्वप्रथम विद्यालयाचा प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो. गेल्या 3 दिवसापासून वर्ग 8वीचा पालक मेळावा झाला, त्यासोबत तिकडे 5वीचे वर्गशहा पालक मेळावा होतात. दुसऱ्या दिवशी 9वीचा पालक मेळावा झाला एकत्रित आणि त्यासोबत तिकडे 6वीचे 7ही वर्गाचे तुकडीशा पालक मेळावे. आज वर्ग 1 दिवस मला गॅप दिला कालचा आणि आज वर्ग 10वीचा हा मुद्दाम कालचं 1 दिवस थोडं घाईत होईल, पौर्णिमेचं काहींचे 1-2 जण सुट्टीवर होते आणि मुद्दाम आपल्या समोर सर्व वर्ग शिक्षक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित पाहिजे आणि आपल्या या मुलांच्या वाटचालीसाठी काय करता येईल यासाठी चांगली चर्चा व्हावी. आता माझं असं एकदा इथल्या सुविधा, इथल्या आमच्या शिक्षक घेत असलेल्या मेहनत, त्यांचं कौतुक करण्यात इतका वेळ जातो की काहींचं मला या ठिकाणी आणताना जे काठीवर आणतात ते तुम्ही एकदा बोलायला लागले की मग यांचा वेळ होऊन जातो पालकांना. 1-1.5 तास तुम्ही बोलत राहता, एकदा तुमचं ते एका थोडं सुटलं की तुम्ही काही थांबत नाही, कारण 30-35 वर्षातला अनुभव आहे. आपल्या वयाच्या कदाचित तेवढा अनुभव मला शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा आणि ग्रामीण भागात काम केलेलं आणि इथं आता आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा बहुतांश विद्यार्थी आता ग्रामीण भागातले. आपल्यासारखे काही फक्त स्थानिकचे काही तर रूम करून राहतात, पण ग्रामीण भागातले सामान्य परिस्थितीतले 10-20% परिस्थिती असूनही खाजगी शाळेवर त्यांचा विश्वास नाही. आमच्या शिक्षकांचे सुद्धा पाल्य 90% शिक्षकांचे पाल्य याच शाळेत शिकतात. मी जरी बाहेरच्या इतर ग्रामीण क्षेत्रात काम करत होतो, पण तिथल्या सुविधेनंतर जिथं व्यवस्था होती तर मी आदर्श विद्यालयातच माझे पण दोन्ही पाल्य शिकलेले. म्हणजे याचा अर्थ संस्थेनं आपल्यासाठी दिलेल्या सुविधा, त्यांचं मार्गदर्शन आणि आपल्या शिक्षकांचं काम करण्याची जी ढब आहे, पद्धती आहे आणि इथलं वातावरण संस्काराचं, शिक्षकाला पर्याय शब्दच तो आहे की त्याला संस्कार म्हणतात. आपण काही काळ शांतपणे ऐकू, मोबाईल आपला साधन केलेलं आहे, कारण ज्यासाठी आपण अमूल्य वेळ देतो त्याच्यासाठी एकदा चिंतन करायचं. म्हणून यांच्या नियमाटीवर की तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही काही महत्वाचे मुद्दे राहून जातात आणि दुसरं जनरल वाहवत जातात आणि खूप बोलतात. म्हणून मी काही मुद्दे लिहून आणले की ते शांतपणे डोळे बंद करून ऐकले तरी एकदा ते रिव्हिजन होतील आणि त्याचं खरं काय चिंतन करता येईल आपल्याला 10वीच्या वयात त्या मुलांसाठी. एकदा पुन्हा बारकाईनं त्याचं अवलोकन करूया, चिंतन करू आणि त्या बाबतीत तसं वर्षभर एक वर्तन करण्याचं किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया. इयत्ता 10वी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. यावर्षी मिळणारे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाची दिशा निश्चित करणारे असते. म्हणूनच शाळा, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. आजची सभा केवळ विद्यार्थ्यांच्या निकालाची चर्चा करण्यासाठी नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्रितपणे कोणती भूमिका घ्यावी यावर विचारमंथन करण्यासाठी आहे. प्रिय पालक, आपण आपल्या पाल्यांच्या आयुष्यातील पहिले आणि सर्वात प्रभावी शिक्षक आहात. घरातील वातावरण, संवाद, संस्कार आणि प्रोत्साहन यांचा मुलांच्या अभ्यासावर आणि व्यक्तिमत्वावर मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण कधी काही बाबींकडे विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे. दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी द्यावा. मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच आणि पालकांच्या देखरेखीखाली असावा.
टीव्ही, सोशल मीडिया व इतर आकर्षणांपासून योग्य प्रमाणात दूर ठेवावे. मुलांच्या मुलांवर अनावश्यक दडपण न आणता त्यांचा आत्मविश्वास त्यांना द्यावा. त्यांच्या शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रगतीची माहिती घ्यावी. आपल्या विद्यालयात अनुभवी व समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडवणे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शंका निरसन यासारखे उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार आहेत. या सर्वांचा विद्यार्थ्यांनी मनापासून लाभ घ्यावा. प्रिय पालकहो, 10वीची परीक्षा ही आयुष्याची शेवटची परीक्षा नाही, पण ती आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे. त्यामुळे गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचार अधिक महत्त्वाचे आहेत. प्रत्येक मूल वेगळे आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे इतरांशी तुलना न करता आपल्या मुलाला समजून घ्या, त्याला साथ द्यायची आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करायचे. विद्यालय आणि पालक यांच्यातील विश्वास, संवाद आणि सहकार्य जितके दृढ असेल तितके विद्यार्थ्यांचे यश अधिक निश्चित होईल. आपण सर्वांनी मिळून यंदाच्या शैक्षणिक वर्षात आपल्या विद्यालयाचा 10वीचा निकाल अधिक गुणवत्तापूर्ण आणि 100% करण्याचा संकल्प करूया. शेवटी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या सभेला आपण उपस्थित राहिला हीच आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता शिक्षणाची जी नवीन पद्धती बदललेली आहे. पहिले काय व्हायचं, आमच्या काळात, कदाचित तुमच्याही काळात, आम्ही त्याच्या अगोदरचा काळ आहे आमचा, तर त्यावेळेस पाठांतर ही पद्धत होती. म्हणजे जे पाठ केलं ते परीक्षेत उतरायचं. संभाव्य 5 पैकी 3 तरी प्रश्न, त्यामधले 3च सोडवा आणि 3 पैकी कुठं ना कुठं आपण पाठ केलेले यायचे आणि जरचे तसे मार्क्स मिळायचे. मार्काचं प्रमाणही कमी होतं, पालकही समाधानी होते. आता मार्काचा आउट ऑफ मार्क्स पाहिजे. आता पद्धती अशी बदलली की आता कृती प्रवण अभ्यास आहे, ऍक्टिव्हिटी बेस. की आता पाठांतराकडून काय केलं, त्यांना समजण्याकडून नेलं. आणि दुसरी गोष्ट, प्रश्नपत्रिका काढली. आता त्याच्याऐवजी कृतीपत्रिका नाव दिलं त्याला, कृतीपत्रिका, की त्यांना स्वतःची तर्कबुद्धी शक्ती वापरायची आणि त्यांना त्याचा आत्मविश्वास पूर्ण लिहायचे. कुठेही पाठांतर, कॉपी, कागद चालणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. आणि माहिती जी होती, पहिले पुस्तकं भरलेले होते माहितीनं, जसे ग्रंथालयात असतात तसे पुस्तकं किती वागून उपयोग नाही. पुस्तकातून फक्त माहिती मिळते. आपल्याला माहितीकडून जायचं आहे ज्ञानाकडे. आणि फार शेवटचा टप्पा आहे, त्याला विजडम म्हणतो आपण, शहाणपण. ते फार स्किल बेस आहे, ते त्याच्याही पुढची गोष्ट आहे. पण तूर्त आपण काय करतो, माहितीकडून त्याला न्यायचं आहे ज्ञानाकडे, त्याला न्यायचं आहे प्रश्नपत्रिकेकडून कृतीपत्रिकेकडे, त्याला न्यायचं आहे पाठांतराकडून समजण्याकडे, अंडरस्टँडिंग. त्याला ते समजलेलं आहे, म्हणजे समजलेलं पाहिजे. त्याला जर एखादी गोष्ट शिकायची आहे किंवा एखाद्या 2 पायऱ्या चढायच्या आहे, त्याला जिना बदलला तरी पायऱ्या चढण्याचं टेक्निक त्याला आलं पाहिजे. त्याला एखादा पाढा पाठ केला, तो 2चा, 4चा, 23चा पाढा पाठ केला, पण त्याला 25, 27, 7चा सांगितला तरी त्याला तो जमला पाहिजे. त्याला फक्त टेक्निक माहीत पाहिजे. एखादं समीकरण सोडून दिलं, ते त्यानं पाठ केलं, उपयोग नाही. ते आलं परीक्षेत तरच तो लिहू शकतो. पण त्याला त्याच्या अवांतर एखादं त्याच समान धाग्यावर आधारित दिलं तरी त्याला ते आपोआप सोडता आलं पाहिजे. त्याचे अंक बदलतील, त्याला पद बदलेल, परंतु पद्धत त्याला सिस्टीम समजली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचं हे जे पद्धत आहे आता शासनानं आणलेली. आणि दुसरी गोष्ट, मूळ हेतू जे जुन्या काळापासून आपण पाहतो, पौराणिक काळापासून, पूर्वी तर असे शाळा ह्या व्यवस्था नव्हत्या. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. त्यामध्ये एकदा विशिष्ट वयात मुलाला नेऊन सोडलं की तो त्या वयाचं होईपर्यंत पूर्ण शिक्षण गुरुच्या चरणी तिथं मिळायचं. आणि त्या आश्रमामध्ये त्याला कृतीतूनच, म्हणजे साध्या त्यांना स्वयंपाक करायचं तर काड्याकुड्या जमा करण्यापासून तर अन्य सगळं संस्कार त्याला तिथं दिला जायचे. आणि खऱ्या अर्थानं तो पुढच्या गृहप्रवेश, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, गृहस्थाश्रमामध्ये किंवा त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये येण्यापर्यंतचं पूर्ण शिक्षण बालवयात त्याच्यात ते मिळायचं. आता तीच पद्धत काय नाही, उद्देश तोच काय नाही, फक्त पद्धती बदलल्या. उद्देश तो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व जसं निसर्गाला दिला त्याला पाहिजे तसं या समाजाला, पर्यावरणाला, देशाला पूरक त्याचं व्यक्तिमत्व, कुटुंबाला पूरक ते घडलं पाहिजे. या अर्थाने त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. कारण आपण आताच पाहिलं की सर्वच मुलं हे जन्मता सारख्या क्षमता घेऊन येत नाही. त्याच्या आवडीनिवडी वेगळे असतात, घरचं वातावरण वेगळं असतं, घरची परिस्थिती वेगळी असते. परिस्थिती या अर्थानं किंवा प्रत्येक जण विशिष्ट शिक्षणासाठी त्याला पाठवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सगळ्या गरजा लक्षात घेता प्रत्येकाची तुलना करण्याचे आता हे दिवस नाही. म्हणून सांगितलं की आता जी मूळ पद्धत होती की त्याला भावना येणं, त्याला बोललेला राग येतो ना, त्याला एखाद्या मुलाकडे पाहिलं होतं त्याला वाटतं मी तसं झालं पाहिजे, एखादा अपमान, एखादा शल्य त्याला असं जाणवतं की त्यातून तो पेटून उठतो आणि त्याचं ध्येय साध्य करण्यासाठी तो तत्पर होतो.
याचा अर्थ तो भावनाशील आहे. मग त्याची भावना ही रागाकडे, क्रोधाकडे, एखाद्याला त्रास देण्याकडे जाणार नाही, चुकीच्या मार्गाने जाणार नाही. म्हणून भावनेला विवेकाकडे नेण्याचं काम, बुद्धीला, त्याच्यावर बुद्धी आहे, काय चांगलं वाईट सगळं कळतं त्याला, बुद्धीला त्याच्या सत्य मार्गाकडे नेण्यासाठी आणि त्याच्या शरीराला श्रम करण्याची ताकद आहे, त्याच्या श्रमाला, त्याच्या म्हणजे श्रमाला त्या प्रतिष्ठेकडे नेण्याची, म्हणजे शरीर आहे, क्षमता आहे ती कष्ट करण्याकडे, बुद्धी आहे ती सत्याकडे नेण्याची आणि भावना आहे त्याच्याकडे, पण ती विवेकशील प्रवृत्तीनं जाण्याची शिक्षण ही देण्याची पद्धती आताच्या एक व्यवस्थित तीच आहे. म्हणून हे अभ्यासक्रम आमचे तात्पुरते येते, हे पाठ्यक्रम जे ना क्रमानं पहिलीपासून 10वी पर्यंत चालत येतात टप्प्याटप्प्यानं. एकच प्रकार अभ्यास असे येतात किंवा प्रकाश हे नावाचं प्रकरण आहे, पण पहिली, दुसरी, तिसरीचा अभ्यासताना एकदम प्राथमिक अवस्था असते, पण तोच प्रकार तो 10वी पर्यंत शिकत जातो. तसं तो चढत्या क्रमानं त्याचं क्लिअर तो होत चालतो. तसं लहान बाळ आहे, 5-6 महिन्याचं, 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, त्याला एखादं छोटंसं कुत्र्याचं पिलू दिसलं तर त्याला लगेच ते सांगतात घरचे, अरे पाय भुबू आला, त्याला नाव घेऊन सांगतात. आणि त्याच वेळेस त्याच आकाराचं जर त्याला मांजरीचं पिलू जरी दिसलं तरी लगेच ते मुलगा, पण तो आईला किंवा बोलतो त्याला बोलतात वयात असला तर लगेच ते म्हणतो पहा भुबू आला. कारण त्याला काय करतात, ते दोन्ही सारखेच दिसतात दिसायला, पण हळूहळू त्याचं वय वाढत चालतं. त्यावेळेस त्याचे घरचे, आई, जवळचे सांगतात की अरे हे दोन्ही सारखे जरी असले तरी त्यात हा फरक आहे. आणि तो पाहता पाहता तुलना करायला लागतो. म्हणजे त्याच्या मेंदूचा विकास, विचार करण्याचा विचार हा बालवयापासूनच खऱ्या अर्थानं, खरं शिशुवयात आणि बाल अवस्थेच्या पूर्वार्धातच मेंदूचा खऱ्या अर्थाने विकास होतो. म्हणून तुलना करण्याचं, विश्लेषण करण्याचं, त्याचं सगळं माहिती अनुभवावर आधारित तो रचना करत चालतो आणि तो परफेक्ट होत चालतो. म्हणून शिक्षणाचं वय जन्म झाल्यापासूनच आपण आवाज देतो तो डोळे फिरवतो, कानानं त्याला ऐकतो आवाज, तिकडं मान बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जन्म झाल्यापासूनच खरी ही शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते. शिक्षण म्हणजे काय, फक्त शिक्षण म्हणजे त्याच्या दररोजच्या याच्यात होणारा वर्तन बदल. स्वामी विवेकानंदाचं 3च शब्दाचं वाक्य, शिक्षण म्हणजे वर्तन बदल. वर्तन म्हणजे वागण्यात बदल. पाहतो काल कसा चालायचा, बोलायचा, राहायचा, वागायचा, शिकायचा, त्याच्यात दररोज दैनंदिन बदल होतोय. कारण त्याला घरचं वातावरण मिळतं, त्याला आजूबाजूला असणारे मित्र चांगल्या गुणवत्तेचे किंवा विचाराचे, आणि इथं शाळेत सुद्धा वातावरण चांगलं आहे, त्याला शिकवणारे शिक्षक सुद्धा तेवढ्याच तत्परतेचे. याचा अर्थ त्याचं व्यक्तिमत्व घडताना ह्या सर्व आजूबाजूच्या गोष्टी त्यावर परिणाम करतात. आता त्यांना अनुकरण कोणाचं करायचं, तर मी म्हणतो सर्वात मोठं रोल मॉडेल जर कोणता असेल तर आई वडील आहे. तो दररोज त्यांचंच आचरण पाहतो, त्यांचे विचार पाहतो आणि त्यातून तो त्याचं स्वतःचं जीवन घडवत असतो. मित्रमंडळ पाहतो, मित्र जसे मिळतील त्या पद्धतीनं. बरेच लोक म्हणतात घरी आला तुमचा मुलगा कसा आहे, त्याला पाहूच नका तुम्ही, त्याला विचारू नका, फक्त एक प्रश्न विचारा त्याच्या आई वडिलांना, याचे मित्र कोणते, त्याचे मित्र तुम्ही तपासले तर लक्षात येईल तुमचा मुलगा कसा आहे. म्हणजे एवढं 99.99% आचरण हे मित्रांवर सोबत संगतीत कोणत्या राहतो. संत मंडळींना तेच सांगितलेलं आहे आपल्याला, किंवा संगतीचा परिणाम म्हणून सुसंगती सदा घडावी. प्रत्येक वेळेस संगतच चांगली पाहिजे, सज्जनांची संगत पाहिजे. मग ते मित्र असो किंवा वातावरण त्यांना कसं सुसंगत पाहिजे व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टीने. तेव्हाच तो कुटुंबाचा प्रमुख, भविष्यातील समाजाचा एक घटक आणि देशाचा नागरिक. आणि आपण पाहतो पूर्वी शाहू महाराजांच्या कालखंडात पाहतो आम्ही शिकवताना वर्ग 3री पर्यंत कंपल्सरी शिक्षण होतं. सक्तीचं शिक्षण 3री पर्यंत, तो काळ तो होता. तो आताचा 8वी पर्यंत सक्तीचं केलेलं आहे. 3री पर्यंत शिक्षण ते म्हणायचं आपल्या या सगळ्या कार्यभारात किंवा तेवढा जो त्यांचा व्याप्त भाग होता तिथं 3री पर्यंत प्रत्येक पाल्य शिकलाच पाहिजे. याचं कारण शिक्षणातून माणूस म्हणून कसं जगायचं, बनायचं हे शिकवलं जायचं. आणि ते म्हणायचं नंतर काय करायचं, मग 3री नंतर त्याच्या गरजेनुसार, त्याच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण घ्यायचं, परिस्थितीनुसार. म्हणजे त्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठीचं शिक्षण वेगळं आणि एक मूलभूत शिक्षण जे ते वेगळं, पायाभूत शिक्षण म्हणायचे. म्हणजे मूलभूत म्हणजे माणूस म्हणून जगायचं कसं, मी मुलगा आहे, मी नातू आहे, मी विद्यार्थी आहे, मी मित्र आहे, त्याचं जे नातं आहे ते नातं त्याला समाजात कसं जगायचं हे शिकवलं जायचं. मूळ माणूस म्हणून ते शिक्षण, हे शिक्षणातून शिकवलं जायचं शाळेतून. आणि नंतर त्याला पुढं शिक्षण घ्यायचंय, पण त्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला पुढचं कशात त्याची क्षमता आहे त्याला ती सिद्ध करायची आणि त्यातून त्याचं स्वतःचं कौशल्यपणाला लावून त्याचा उदरनिर्वाहाचं सन्मानजनक साधन मिळवायचंय. हाच हेतू आपला आता एक आहे. म्हणून तुमची आणि आमची, आता तुम्ही आम्ही एकमेकांचे एकदम पूरक आहे. काही वेळेस काय होतं, काही समज की यांचं पण शिक्षण, यांना पगार मिळतो, यांनी असं काम केलं पाहिजे. आता आपण आपल्या मुलांनी कसं वागलं पाहिजे किंवा आपल्या सदस्यांनी कसं एकमेकांचं आपण पाहतो. आता या शिक्षकांना नेमून दिलेलं काम आहे. आपण सांगतो कृत्रिमपणा कधीच नसतो. माझ्या सर्व शिक्षकांना एकच म्हणणं असतं, 68 लोक आम्ही बसतो एकत्र, त्याला तुम्ही अभ्यास थोडा बाजूला आलाच चालेल, तो थोडा स्पीडनं झालाच चालेल. त्याचा मूळ हेतू आपला काय आहे की यातून मूल्य रुजवल्या गेली पाहिजे. प्रत्येक पाठ गणितचा घ्या तुम्ही, त्याचं एखादं छोटं युनिट घ्या, त्याच्यातून एक मूल्य रुजवलेलं असतं.
आपण जे समजा राष्ट्रभक्त, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्व धर्म समभाव, स्त्री पुरुष समानता यासारखे स्वतःची जाणीव, त्याला स्वतःची जाणीव झाली पाहिजे मी कोण आहे आणि मला काय व्हायचंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं मूल्य प्रत्येक विषयातून उगवलं जातं आणि त्याची प्रत्यक्ष इथं वर्तणूक दिसते का नाही वर्गामध्ये. घरती पालकांचा फॉलोअप असतो. त्यामुळे शिक्षकाने आपण इतके पूरक आहोत एकमेकांशी, आम्ही शिकवणारे आणि तुम्ही, कारण आपल्या दोघांचा उद्देश एकच आहे. तुमचा विद्यार्थी म्हणजे पाल्यच आम्ही सांगतो, आमचा पाल्य म्हणजे आमचा विद्यार्थी म्हणजे आमचा पाल्य. दोघांना विद्यार्थी तो केंद्रित ठिकाणी ठेवूनच आपण दोघांनी त्याच्या घडणीमध्ये सहकार्य करायचे. एकमेकांमध्ये सकारात्मकता, एकमेकांमध्ये सहकार्य आणि एकमेकांना समजून घेण्याच्या मानसिकतेनं आपण केव्हाही, हे पालक मेळावा निमित्त आहे, तुम्ही केव्हाही या. वर्ग शिक्षकांचा नंबर शालेय वेळात, शाळा सुरू होण्यापूर्वी अर्धा एक तास, शाळा सुटल्यानंतर 1-1.5 तास, त्यांचा ऑफ पिरियड असेल तर ते फोन उचलतील, कारण मोबाईल त्यांना वर्गात नेता येत नाही. त्यामुळं त्यांचा वेळ तुमच्यासाठीच आहे. आम्हाला जो मोबदला मिळतो हा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या घडणीसाठी. या शाळेत या शिक्षकांनी संस्थेला आधीच्या पिढीपासून जे निर्माण केलं, आपल्या पंचक्रोशीमध्ये या शाळेचं नाव आहे. कारण इथं शिक्षणच भेटत नाही, शिक्षणाला जोडून संस्कार भेटतात. म्हणून आपण बरेचसे या शाळेचे इथले विद्यार्थी, तुम्ही पाहा आमच्या अगोदरच्या शिक्षकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. आधीच्या संस्था प्रमुखांनी सुद्धा खूप मोठे उभी करताना सगळं सहन केलेलं आहे आणि त्यातून त्यांना पाहिजे तसा रिझल्ट ते पुढे वारसा चालवण्याची जबाबदारी आमच्यावर. त्यामुळे आम्ही तेवढ्याच प्रामाणिकपणे हे सर्व आमचे सहकारी, सगळे शिक्षक तज्ञ आणि अनुभवी, तुम्ही एकाकडे पहा, इथं आल्यानंतर तुम्ही अनुभव घ्या किंवा विद्यार्थ्यांना विचार. पण मी यांच्यावरच नुसतं निरीक्षण नाही होत आमचं. आम्ही 5 लोक आहेत, या सगळ्या उरलेल्या 62-63 लोकांचं सगळं निरीक्षण चालू असतं. बाहेरची पंचायत समिती, शिक्षण विभाग, जिल्हा स्तरावरचा, राज्य स्तरावरच्या या सगळ्या व्यवस्था आपल्यापर्यंत येतात. तुम्ही पाहिलं अंतर्गत आणि बाह्य मूल्यांकनामध्ये 464 पैकी 464 गुण घेणारी एकमेव शाळा आहे जिल्ह्यामध्ये आपली. किती मोठा सन्मान आहे. 5 लाखाचं रोख पारितोषिक मला नाही वाटत आतापर्यंत म्हणजे आदर्श विद्यालयाला 5 लाखाचं नगदी पारितोषिक आपण मिळालं. आपण त्याला ते 64% इतर मिटिंग घेते नंतर खर्च तरी अजून आपला एक इन्व्हर्टर किंवा एखादा डिजिटल बोर्ड घेण्यासाठी शिल्लक. म्हणजे 5 लाखाचं नगदी शासनाचं बक्षीस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं आणि स्कॉपमध्ये केंद्राचं निरीक्षण झालं, आधी इथून झालं आणि त्यात 464 पैकी 464 गुण आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भौतिक सुविधा या दोन्ही आधारावर आपल्याला मिळाले आहे. साधारण विद्यार्थी असले तरी आपण साधारण बनवण्याचा प्रयत्न करतो. आपला NMAचा निकाल पहा, शिष्यवृत्तीचा पहा, नवोदयचा पहा, शालेय स्तरावरचा 10वी-12वीचा निकाल पहा, ऍडमिशनचा पालकांचा विश्वास वाढत्या क्रमाने आपल्याला दिसतोय. म्हणजे तुलनेत आपल्याला 19 लोक कमी होते. संस्थेनं जवळपास दर महिन्याला 1 ते 1.25 लाख रुपये 20 व्हायला. आता आपण काय करतो, जास्तीत जास्त मुलं नेहमी घरी अभ्यास कोणता करतात, पुस्तक काढले की लिहित बसतात, सतत लिहिण्याचं काम करतात. आता लिहावं त्यांनी, लिहिण्यातून फक्त हस्ताक्षर सुधारायचे नाहीत आपल्याला, अंकमोड चांगली आली पाहिजे असं नाही. जे लिहितात त्यांना ते समजलेलं पाहिजे किंवा आधी लिहिल्यानंतर पुन्हा ते परत येतं का नाही त्याला ते हे पाहिजे, वाचून लिहिलं पाहिजे काय लिहित होते आणि त्याला ते बसण्याची सवय लागते त्या निमित्तानं. पण एक विशिष्ट कालखंड ठरवून द्या. त्यांच्या आरोग्याची पण काळजी, त्यांना ताजं आणि वेळच्या वेळी जेवणाची व्यवस्था, त्याची संगती तो वाचत असताना किंवा मोबाईल पाहताना थोडंसं वाच आणि त्याच्यासमोर आपण मोबाईलचं टाळायचं, पाहायचं आणि टी व्ही तर कोणी पाहतच नाही. महिला थोड्याफार मालिका पाहत असतील तर ते शाळेत आल्यानंतर त्या वेळात तुम्ही पाहायचे. पण त्यांच्यासमोर त्यांनी काय करावं नाही. मी आता तिथं खुर्चीच्या मागे एक स्लोगन हे लावलेलं आहे पहा, की लहान मुलांनी कसं वागावं हे जर आपल्याला अभिप्रेत असेल तर त्याचं अनुपालन पहिले मोठ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे मुलांनी कसं व्हायचं त्यासाठी आपल्याला आधी प्रयत्न करावा आणि मला जे होता आलं नाही ते मुलांनी व्हावं हा हट्ट न ठेवता त्याला जे त्याच्यामध्ये निसर्गाने शक्ती दिलेली आहे त्याच्या पाठीशी तुम्ही राहायचंय आणि त्याचे अनुभव इतर लोकांचे पाहायचे आणि त्याला सहकार्य करायचं, त्याच्या सोबत राहायचंय, त्याचं कौतुक करायचं. ते जे चांगलं काम करतो बसतो अरे त्याचं इतरांसमोर कौतुक करा. नातेवाईक कोणी येऊन बसताना त्यावेळेस त्याच्या चुकीच्या गोष्टी नका सांगू. आम्हाला वैयक्तिक सांगितलं चालतील, आपण दोघांनी मिळून त्या दुरुस्त करू अपवादानं काही असेल तर, पण पाहुण्यांसमोर कोणासमोर त्याचा अवमान करूच नका. फार हुशार आहे, नेहमीच अभ्यास करतो. शिक्षकांनी पण सांगितलं की हा अभ्यासात किंवा चांगल्या सवयी वर्गात पण व्यवस्थित राहतो, उत्तर देतो. म्हणजे त्याचं कौतुक करा 4 चौघांसमोर आणि त्याला बोलायचं एकट्यामध्ये बोलू शकतो. कारण त्याचा कधी कधी काय होतं, वयोगट जे आहे ना म्हणतो आपण कुमारावस्था, या अवस्थेत ते कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नाही. आणि याच्यामध्ये असे जे आता मोबाईलमध्ये ते गेम वगैरे निघाले की मुलांनी स्वतःचं आयुष्य संपवण्यापर्यंत ते पुढे नेऊन ठेवतात त्या गेम. त्यामुळे त्याला ती सवय नाही आहे, चुकीचं आहे. वेळ जातो, मानेचा डोळ्याचा त्रास होतो, अपचनाचा त्रास व्हायला लागतो. वेळही अभ्यासाचा महत्वाचा आहे तुला. आणि हे जे बनायचं तुला व्हायचंय, मेहनत करायची हे तुझ्यासाठी तुला करायची. याचा फायदा कोणाला नाही. 2 भाऊ आहे, एक खूप शिकला तर त्याचे वाटे करता येत नाही, शिक्षणाचे वाटे करता येत नाही, भौतिक या सगळ्या संपत्तीच्या वाटे करता येतील.
पण तुमच्या शिक्षणाचा फायदा तुम्हालाच आहे. ज्यानं शिकलं त्यालाच मोठं होता येईल. आणि आताच्या काळात आम्ही सांगतो त्यांना सतत 9 ते 12 हे वय असं आहे की या वेळात ते जेवढं शालेय जीवनात मेहनत घेतील तेवढं त्यांचं भविष्य अत्यंत आनंदाचं आहे. आता जे आळसामध्ये दुर्लक्ष करतील त्यांच्या आयुष्यभर हाणार होतील. आणि आपण जे करतो ना त्यांच्यासाठी, जे वडिलोपार्जित जे त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करतो, जे आहे ते अगदी कष्ट करत त्यांच्यासाठी कमावून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला माहिती आहे की बाबा याचं आपल्यासारखी अवस्था, याला आणखी सुलभ जीवन झालं पाहिजे, याला आणखी चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. पण त्यांना त्याची जाणीव सगळ्यात महत्वाचं. आता विशिष्ट वयानंतर ते आता लहान आहे म्हणून तुम्हाला विचारते, पण थोडे मोठे झाले की पालकांना एकच प्रश्न विचारतात, मुलं काय करतात. मग मुलं काय करतात हे जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस सन्मानाने सांगता आलं पाहिजे. मुलगा कोणतंही शेती करू द्या, एखाद्या दुकानात कोणतंच काम हलकं नाही म्हणत. श्रमप्रतिष्ठा आहे. माझं जे काम आहे ना, शिपायाचं जे काम आहे, बेल देतो, हे घेऊन फिरतो, पाणीचं कॅन उचलतो, त्याच्या कामाची पण प्रतिष्ठा माझ्या कामा इतकीच आहे. फक्त पद्धत वेगळी आहे, पण त्यांचंही काम तेवढंच श्रेष्ठ आहे. श्रमाला प्रतिष्ठा आहे. कोणतंच काम हलक्या दर्जाचं नसतं. तो काम करणारा माणूस कधीच कमी दर्जाचा नसतो. त्यामुळे त्याच्याप्रती तेवढाच सन्मान. आता तो वयानं लहान जरी किंवा हे असला तरी मी कधीच अरे तुला मी करत नाही त्यांना, कारण त्यांचं व्यक्ती म्हणून त्यांचं तेवढंच त्यांचा सन्मान. त्यामुळे काम आपल्याला वाटत ते कमी दर्जाचं आहे, पण काम कोणतंच कमी दर्जाचं नसतं. त्यामुळे मुलांच्या वाट्याला क्षमतेनुसार जे व्यवसाय करतील तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि सेवेच्या भावनेने त्यांनी करण्याचे हे दृष्टिकोन शाळेतून मिळतो. आपल्याला या मूल्यांमधून आपल्या दोघांच्या प्रयत्नातून मिळतो. म्हणून त्यांना आपण जे कष्ट करतो, टिकवतो, वाढवतो ते त्यांच्यासाठी, त्यांना त्याची जाणीव होणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला भविष्यात जर विचारणारे मुलं काय करतात, तर आपल्या शेती किती आहे किंवा घरं किती आहेत, उद्योग किती वाढलेला आहे, किती त्याचं टर्नओव्हर आहे, हे कोणी विचारत नाही. फक्त मुलं काय करतात तुमची. म्हणजे पालकांची विशिष्ट वयानंतर मूल्यमापन जर समाज करत असेल, कोणी करत असेल, तर तो फक्त त्याच्या पुढच्या पिढीच्या वर्तनावरून करतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला आपल्या कामातून वेळ काढून मुलांच्या घडणीमध्ये मोठा वाटा द्यायचा आहे. त्यासाठी आम्ही सतत तत्पर आहे. माझ्यासाठी दरवाजा केव्हाही या तुम्ही, मग काय आपण असेल तिथं गेटवर थांबवा आणि विचारू द्या, काहीच नाही. दरवाजा केव्हाही यायचं, आपल्या मुलं पाल्याच्या हितासाठी एकत्रित सांगा की बा आपण असं केलं चालेल का. कारण संस्थेनं तर सुविधा बहुतेक देऊन टाकल्या बरोबर. म्हणजे हार्डवेअर सगळं तयार आहे, पण सॉफ्टवेअर जे असतं खरं घडणीचं जे, त्यासाठी तुम्ही जर काही एखादी संकल्पना असेल मनामध्ये किंवा आमच्या काही गोष्टी कधी वाटत असतील तर आपण असं केलं पाहिजे. या सुविधा थोड्या आम्हाला पगाराव्यतिरिक्त काहीच मिळत नाही शाळेत, पगाराव्यतिरिक्त काहीच मिळत नाही. प्रत्येक खर्च हा संस्थेतून उभा केला जातो. म्हणजे याचा अर्थ आम्ही जे सगळ्या सुविधा देतो इतर, हे एक तर आमच्या थोड्याफार एकत्रित येण्यातून किंवा पालकांच्या सहकार्यातून. आता एका पालकाकडे गेलो, नामदेवराव काय त्यांचं नाव डॉक्टर यादव त्यांचे बनले. त्यांनी जवळपास 2 ते 2.5 लाखाचं साहित्य आजूबाजूच्या शाळेत वाटलेलं आहे. त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ स्वर्गीय रामभाऊ, त्यांच्या वडिलाचं नाव त्यांनी आपल्या शाळेत पण साहित्य दिलं. तर मला सांगा, समाजाचा माझ्या कमाईतला काही भाग मी देतो बा, आता इतर ठिकाणी मदत करतो, पण त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं हे जे विद्येचं मंदिर आहे आणि इतर जे खरे होतकरू सामान्य कुटुंबातले काही मुलं आहेत ते एकच पाळले आहेत काही, त्यांना एक ताई आहे किंवा वडील कोणीतरी कोरोना काळात किंवा अन्य कारणामुळं नाही आहेत, कोणीतरी नातेवाईकांना शिकतात, काही आमच्या आश्रमामध्ये शिकतात, इथं MIDC मध्ये येतो. त्या मुलांना कोणी दप्तर दिले, कोणी पुस्तकं दिले, ते सहानुभूती म्हणून नाही आहेत. त्या मुलांचा आत्मसन्मान कायम ठेवून की बाबा ही शैक्षणिक वाटचालीत तुला याची गरज आहे आणि याचा तू चांगला विनियोग कर आणि भविष्यात कोणाला तरी तुला एकाची मदत मिळाली नाही, तू 10 लोकांना मदत करण्याची ताकद तुझ्यात ठेव. म्हणजे आपोआप पुरस्कार भेटून जातात. तुझं काही नाराजी नाही, तुला काही कोणी भेट देऊ राहिलं म्हणजे तुझा कमीपणा नाही येते. तुझ्यावरती आजचे दिवस आहे, तू उद्या घडू शकतो, उद्या 4 जणांना मदत करतो भविष्यात तुझ्या कमाईतून. तुझे उपकार भेटले ते 10 पटीनं. त्यामुळं हे या भावनेतून आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आता आम्ही 1-2 ड्रेसचे पैसे एकत्र करतो आणि 64 लोक 100 म्हणजे 24 जेवढे होतील तेवढे ड्रेस आम्ही होतकरू मुलांना वाटतो. वर्ग शिक्षकांना तशी नावं घेतो आणि त्यांना कोणत्याही अगोदर कल्पना देतो की अरे तुला फक्त असू दे, तुला याच्यासाठी एकच ड्रेस आहे किंवा तो थोडा खराब झालेला आहे. आणि या पद्धतीनं त्यांची मानसिकता करून त्याला ते आनंदाला स्वीकार करतो आणि त्याचा व्यवस्थित वापर करतो. देण्याची भावना पण त्याच्यात रुजवल्या जाते. म्हणजे या पद्धतीनं समाज सुद्धा सहभाग आपल्याला देतो. म्हणून एकत्रित येऊन 3-4 म्हणून तिथे एखादा डिजिटल बोर्ड पाहिजे. आता बसवतो आम्ही, आता नेटची व्यवस्था पण दर महिन्याला करतो. एखाद्या शिक्षकाला वाटलं भूगोलचा पिरियड घ्यायचा, इथं एखादा सूर्यग्रहणाचा प्रकार दाखवायचा किंवा मॅथवाल्याला इथं एखादं समीकरण सोडून दाखवायचं आहे, म्हणजे कोणताही खडू पेन न घेता त्याच्यावर सगळे कोण किंवा सगळे वैशिष्ट्य शिकवलं जातात. अल्गारिदम नावाचं काय आहे तर तुमच्यात एकदम चांगल्या पद्धतीनं मापन, म्हणजे एखाद्या चाचणीत तरी वेळ जातो पण तितकं सुंदर शिकवलं जातं. तर असे डिजिटल बोर्ड सुद्धा आपण क्लासरूममध्ये बसू शकतो.
हे प्रायव्हेट आपल्याला देत नाही. नगरपालिका शाळा पाहिली आता आमचे इंगळे सर होते मित्र, आता रिटायर झाले ते सुरेश इंगळे सर, तर त्यांनी 13 का 12 बोर्ड काढून टाकले जुने, कारण नवीन आले. ते म्हणे सर नवीन आले आता शासनाकडून PMC मध्ये येते वाटतं शाळा, तर त्यांनी ते काढून ठेवले. म्हटलं सर आम्हाला जर विनंती केली तर तुम्ही आम्हाला 2-3 बोर्ड द्या, त्यातले काही किरकोळ दुरुस्ती असतील आम्ही करतो. ते म्हणे ते जरी काढून ठेवले चालू स्थितीत आहे पण आम्हाला ते देता येत नाही. म्हणजे त्यांना विनंती करूनही कुठे आपल्याला मिळत नाही येते. आम्ही म्हणजे प्रत्यक्ष शिकून तेवढी भर काढतो म्हणा, म्हणजे संवादही होतो आणि मुलांमध्ये, पण काही बाबतीत त्याची कमतरता किंवा सर्व रूममध्ये आम्ही फॅन लाईट सगळं बसवलेले. अपवाद 3 वरच्या रूम राहिलेल्या आहेत 7वीच्या, तर त्यातही 2 रूममध्ये बसवलेले आहेत फॅन. पण सगळ्या सुविधा मुलांसाठी, पण अति सुविधा पण देऊन ते मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याचंही त्याला कष्ट किंवा हे जाणवलं पाहिजे. पण तुलनेत इतरांच्या तुलनेत बिल्डिंग सगळं सुविधा खाली सर्व एकही रेटी कुठं असं पाहायला होईल ओढ होईल असं नाही आहे. तिथं आता एका वर्गासमोर पाणी येत होतं, आम्ही लगेच तो प्लंबर बोलवून एक टाकी पुन्हा वाढवली आणि तिथलं ती समस्याही मिटवली. म्हणजे लहानसा इतर भौतिक सुविधेच्या बाबतीत सतर्क, स्वच्छता तुम्ही पाहिली असेल मैदानामध्ये, तिथं 2-2.5 विद्यार्थी खेळतात, तिथं जर तुम्ही येऊन पाहिलं मुलं गेल्यानंतर, तर मैदानामध्ये कुठं कागद काही फारसं अगदी किरकोळ, म्हणजे इतक्या घरात तरी आपण 4-5 जण असलो तर दुसऱ्या दिवशी ते दिवसातून 1-2दा झाला. शिपाई नाही आपल्याला रिटायर झाली की नंतर भरती नाही, 2-3 भरोशावर. आणि वर्गात 1 मिनिट स्वच्छतेचा, की प्रत्येकानं आपला वर्ग आपण स्वच्छ केला पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही सांगितलं की आपल्या वर्गामध्ये आपला वर्ग स्वच्छ होणारच नाही असाच प्रयत्न करायचा. म्हणजे कागद जर टाकलाच नाही तर उचलायचं काय काम पडत. म्हणून लेट्स चेंज नावाची जी संकल्पना आहे ती आम्ही प्रत्येक वर्गात राबवतो. आमचे सर्व वर्ग शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे, तुम्ही कोणत्याही वर्गात जाऊन पाहिलं तो वर्ग एकदम स्वच्छ वाटतं, कारण जिथं बसायचं ते वातावरण प्रसन्न पाहिजे, त्याचं लक्ष लागतं. म्हणून ह्या सर्व गोष्टी मुलांच्या भौतिक सुविधेच्या आणि शिकवण्याच्या अभ्यासाच्या आम्ही पूर्ण करतो. आता 10वीच्या वर्षामध्ये तेच आहे, सातत्य आपण 5वी पासूनच 10वीचा वर्ग असं समजतो, कारण एकाच वर्गात आलं म्हणजे पूर्ण होईल असं नाही. आम्ही प्रावीण्य असं त्यात गट करतो पुन्हा स्तरावर. जास्त पर्सेंटेजचे जे हायस्कूल आहे त्यांचा एक प्रावीण्याचा वर्ग घेतो, म्हणून मागच्या वर्षीचे मार्क सॉर्ट आउट करतो आणि त्यात प्रावीण्याचे काही वर्ग घेतो, विशेष तज्ञ शिक्षक त्यात घेतो आणि तो वर्ग पण त्याला पुरेसा वेळ आधी बोलवला जाईल त्या पद्धतीने आपण पाठवा आणि 15-16 महिन्यातून त्याचा फॉलोअप केलं चला. कारण ट्युशनच्या याच्यामुळे काय झालं, इतका वेळ चालला त्यांचा ट्युशनमध्ये. आता ट्युशनची तर आम्हाला तर असे वाटतं की ट्युशनची आवश्यकता नाही कोणत्या, कारण इथं 8 पैकी 7 पिरियड किमान एखादा पिरियड शारीरिक शिक्षणचा इतर करा. आता सांगा 6 पिरियड 7 पिरियडमध्ये दररोजचे शिक्षक 20 मिनिटं 25 मिनिटं पूर्णतः तो विषय शिकवतात, एखादा मुद्दा शिकवतात, एखादा गणितचा एखादा समीकरण घेतात त्यामधून. तर त्याला सराव करण्यासाठी त्याला किती वेळ पाहिजे, कमीत कमी 1 ते 1.5 तास त्याला एका पिरियडला पाहिजे. आता 6 पिरियडचा 6 अधिक 9 तास त्याला त्यासाठीच लागतात. आता एवढा वेळ कसा देते ना, त्यातून पुन्हा 1.5 दिवस आहे त्याला शनिवारी दुपारी आणि रविवार पूर्ण दिवस मिळतो. मग या दिवसात त्याला शालेय अभ्यासक्रमच रिवाईज म्हणजे सराव करायलाच कमी पडतो. आणि इथून गेल्यानंतर तर ट्युशनची व्यवस्था असते. ट्युशन 2-3 ठिकाणी बिचारा काही वेगळ्या अंतरावर रस्त्याने इतक्या धावपळीत जातात, कधी अर्धा तास आधी जाऊन उभे राहतात तिथं. आणि या वेळेत त्यांनी ट्युशन ठीक आहे ट्युशन झाली त्याचे रिपीट झालं समजा, पण मग ट्युशनचा अभ्यास घरी करायला वेळ केव्हा लगेच म्हणतो शाळेची वेळ झाली. म्हणजे त्याची धावपळ इतकी एवढी होऊन राहिली, पण रिव्हिजन शिवाय काहीच नाही. आता हे पाणी पडताना आपण पाहतो, आमचा इथला पाईप हे झालेला आहे, तिथं तुम्ही सतत टपकणाऱ्या पाण्याचे थेंब पहा. त्या खालच्या पाषाणाला सुद्धा त्याचा आकार बदलण्याची ताकद आहे, आकार बदलतो ते सातत्यपूर्ण. जर एखादा मुलायम थेंब जरी पाण्याचा पडला तो जर सतत पडला तर तिथला खालचा आकार पण बदलवण्याची ताकद त्याच्यात. याचा अर्थ सराव जेवढा होईल त्याचा जास्तीत जास्त जेवढा तो अभ्यास करत राहील, एकच गोष्ट 4-10 तेव्हा ती पक्की होणार आहे. केवळ इथं ऐकली काही वेळानंतर मानसशास्त्रीय नियमच येतो, एक गोष्ट जास्तीत जास्त 2 तास 3 तास 4 तासात ती विसरत चालतो. त्याला आवड किती आहे याच्यावरून ती समजा तिची लांबी जास्त आहे शिकण्याची. आणि कोणत्याही पट्टीचे तुम्ही गायक जरी घेतलं, लता दीदींचं तुम्ही जर जीवनचरित्र पाहिलं तर त्यात दररोज म्हणायचे मी किमान 1 तास रियाज करायचे. 1 दिवस जरी सराव नाही झाला त्या म्हणायचे माझा आवाज मला जाणवतो थोडासा बदल होताना दिसतोय. 1 हप्ता जर त्यांचा सराव झाला नाही तर घरच्यांना कळायचं, घरातल्या आजूबाजूच्या लोकांना की यांच्या आवाजात मजा नाही आहे. म्हणजे त्यासाठी त्यांचं सातत्य होतं. जेव्हापासून त्या क्षेत्रात त्या उतरल्या तेव्हापासून एकही दिवस बिना रियाजाचा त्यांचा गेलेला नाही, कारण त्यांची त्या कलेची साधनाच त्या रियाजामध्ये होती. याचा अर्थ अभ्यास म्हणजे तोच शब्द आहे त्याला, ऐका नाही. म्हणून एखादं आता आमचं उदाहरण देतात ते आमचे वाघ सर नेहमी, म्हणजे एखादं गवताचं ओलं म्हणून सुद्धा खडकाला भेदण्याची ताकद ठेवतं, कारण अभ्यासाची सांगत कार्यशिकी, ऐका नाही. म्हणजे प्रत्येक ओलं गवताचं मूळ एखाद्या खडकाला भेदू शकतं सातत्यपूर्ण. ओलं असतं देणार नसतं, पण खडकालाही उलवण्याची ताकद त्याच्यात वेगळं करण्याची. याचा अर्थ मेहनतच महत्वाची आहे, मेहनतीशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. आपण सगळे
या मार्गातून गेलेलो आहे. सहज चर्चा व्हावी म्हणून तो विषय जास्त मांडला गेला. आपण एक लक्षात ठेवा, शाळेच्या बाबतीत, शिकवण्याच्या बाबतीत निश्चित करा, कोणती अडचण असली वैयक्तिक वर्ग शिक्षकाला किंवा माझ्याकडे आता किंवा कार्यरत वैयक्तिकरित्या या इतरांसमोर नसेल बोलता येत. आपल्या वैयक्तिक मुलींबद्दल बोलायचं असलं तरी बोलू शकतात. सामूहिक शाळेविषयी सुद्धा या वर्गात आम्हीविषयी असे प्रयोग केले पाहिजे. आपण त्यातही जर जाणे येणे, गाड्यांच्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या एक्स्ट्रा पिरियडचे ॲडजस्टमेंट, ट्युशनचा प्रभाव आणि शाळेचा टायमिंग. आता आपण लगेच सोमवारपासून पुन्हा दुपारची शाळा करतोय. SIRच्या शासनाचे अनेक उपक्रम येतात. 1-2 जण BLO पण आहे. आता या ऑर्डर आलेली आपण ती वापस केली, कारण शिक्षकांनी शिकवायचं का ते काम करायचं. म्हणून शासन स्तरावर आपण सुद्धा जास्तीत जास्त वेळ शिक्षकांचा शाळेसाठी देता येईल असा प्रयत्न करतो. आता उद्याचाच एक दिवस राहिला, शनिवारला मॉर्निंगचे, आणि सोमवारपासून पुन्हा आपण दीर्घ जो प्राईम टाईम असतो शाळेचा तो आपण 10:30 म्हणजे 11 ते 5 पर्यंत ठेवणार आहे. त्यामुळे मुलांना एक भरपूर वेळ मिळेल. घरी सुद्धा तुम्ही काळजी घ्या, त्याच्या तब्येतीची काळजी, त्याचे मित्रमंडळ आणि त्याचा अनावश्यक जे आकर्षक करणाऱ्या गोष्टी असतात मोबाईल वगैरे, ते थोडंसं प्रमाण तुमच्या आमच्या मिळून आपण प्रयत्न करू. आम्ही तर अनुकरणीय त्यांच्या पुढे वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करतो. खाजगीच्या मुलांकडून मूल्यमापन आपण घेत असतो, त्यामध्ये कोणी शिक्षक उभं राहून शिकवतं का, कोणी मोबाईलचा वापर करतं का, वर्गात मोबाईल आलो नेला चुकून उचलला जातो का, किंवा कोणी बसून शिकवतं का, उशीर राहतं का पिरियडवर, या सगळ्या गोष्टी आमच्या शिक्षकांच्या माघारीने मुलांकडून घेत असतो. तुम्ही जर माझी वही पाहिली किंवा आले तर तिथं वर्गप्रमुखाची सही असती, या खुर्चीवर उपलब्ध असणाऱ्या शिक्षकाची सही असते, माझी सही असते. तुम्ही सहज जर आले ऑफिसमध्ये, यांच्या माघारी अविश्वास भरून नाही बरं, कारण मुलांना हक्क आहे त्यांच्या शिक्षणाचा. मुलांना जर समोर सगळ्यांचं सांगता येत नाही, एकट्याने येऊन सांगायचं नाव न सांगता, आणि त्याच्याकडून ती माहिती घेतो, जेणेकरून पुन्हा जर आमचं असं वाटलं की एखादा गण पडतो तर त्याला आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा सांगतो. पण तुम्हाला सांगतो अभिमानाने की असा एकही शिक्षक किंवा त्या सूचनेमध्ये दिसतो का मुलं जे माहिती देतात ते, आणि तुम्ही आवर्जून विचारा आज किती पिरियड आहे, आज 7-8 पिरियड झाले का, सर्व शिक्षक वर्गावर आले होते का, एखादा धर्मसंघ एंगेजमेंटवर येतो, काही वैयक्तिक अडचणी असतात तर प्रेमीच्या किंवा अन्य शिक्षकांच्या, तर 100% आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त त्यांच्या घडणीसाठी आम्हाला दोघांच्या म्हणून एकमेकांना सकारात्मक आणि सहकार्याची भावना ठेवू. ज्या ज्या तुम्हाला काही सूचना असेल, एखादा विचार असा करू, आपण प्रयोग करून तर पाहू. तुम्ही दोघा ठिकाणवरून एखादी गोष्ट असेल किंवा वैयक्तिकरित्या तर आपण तसे प्रयोग करून पाहू. उद्देश तोच आहे की मुलांचं निकोप आणि त्यांचं अतिशय गुणवत्तापूर्ण त्यांची प्रगती झाली पाहिजे. बाकी या शाळेत आणल्यामुळं किंवा तुमचा विश्वास असल्यामुळं त्याला कुठं तडा जाणार नाही याचं पुन्हा एकदा तुम्हाला मी खात्री देतो. आणि कुठे जर आमचं चुकत असेल पाठीमागे तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही वैयक्तिक येऊन सांगा आणि आपण त्यात सुधारणा करू. कारण आम्ही माणसावर एखाद्या वेळेस असं झालं पाहिजे ना, आम्हाला काही शासकीय आणि संस्थेकडून काही निर्बंध आहेत ते आम्ही त्यातूनही तुमच्या इच्छेसाठी जर हेतू चांगला आहे आणि जर शक्य असेल प्राप्त परिस्थितीत आम्ही तसे सुद्धा नियोजन करण्यासाठी तयार आहोत. पण मला पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित माता पालक प्रतिनिधी सौ गायत्रीताई जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मातेला वंदन करते. आता मला तर आतापर्यंत काही बोलायची सवय नाही आहे, आणि मंचावर उपस्थित असलेले माझे शिक्षक म्हणजे मला ज्यांनी घडवलं या शाळेमध्ये असे माझे आसलकर सर, ते माझे क्लास टीचर होते, आणि त्यांनी घडवलं म्हणून आज मला इथं उभं राहायची संधी मिळाली असं तरी मी म्हणू शकते. आणि माननीय मुख्याध्यापक आणि सर्व माझ्या पालक बंधू आणि भगिनी, मला बोलायचं तर काहीच नाही अजून, कारण की ज्या शाळेमध्ये मी घडली ती शाळा छानच आहे असंच मी म्हणू शकते. कारण की वारंवार सगळ्या गोष्टी घडतात, सगळं काही छान आहे, आणि माझ्या मुलीसुद्धा या शाळेत शिकलेल्या आहेत. पण सांगायचं म्हणजे असं आहे की सर आतापर्यंत मुलींकडे मला लक्ष द्यायचं काम नाही पडलं कधीच, कारण मुली स्वतः जाणीव ठेवत होते की नाही बाबांना कष्ट करावं लागतात, बाबा आपल्यासाठी करतात, त्यामुळे मुलींना अभ्यास कर हा शब्द मला कधीच म्हणावा लागला नाही. पण माझ्या मुलासाठी मला रोज अभ्यास कर प्रसाद असं म्हणावं लागतं, कारण मुलं हे बंड असतात. मला तरी असं वाटतं की मुलं हे बंड असतात. ते का असतात? कारण त्यांना स्वतः जाणीव नसते, कष्टाची जाणीव नसते, आणि काय झालेलं आहे मोबाईलचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं त्यांच्यामध्ये अभ्यासाचं थोडंसं कमीपणा मला जाणवतो. तर मला माझ्या सगळ्या भगिनींकडून एकच तुम्हाला विनंती करायची सर, की तुम्ही वारंवार अशी सूचना देत राहा वर्गामध्ये की मुलांना मोबाईल हा कमी वापरा म्हणून.
म्हणजे मोबाईलमुळं ते अभ्यासच करत नाहीये. आणि काय होतं सर, आम्ही या सगळ्या आया घरामध्ये असतो, वडील घरात नसतात, सगळं आमच्यावरच येऊन पडतं. सगळे म्हणतात की आई घरी असतात, तुम्ही असं तुम्ही करता काय? आता आम्ही काय करतोय फक्त आम्हालाच माहिती आहे. आमच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण एक शिक्षक म्हणून तुम्ही थोडं लक्ष द्या आणि मोबाईलचं प्रमाण थोडं कमी करा. हेच मला सगळ्या भगिनींकडून म्हणायचंय. बाकी माझी काहीच कंप्लेंट नाही शाळेतर्फे. धन्यवाद ताई. त्यानंतर पालक प्रतिनिधी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी वेलदोडी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. माझा नमस्कार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर साक्षात गुरुर साक्षात स्वारीनाथ सर, मुख्याध्यापक गवळे सर, पर्यवेक्षक आसुलकर सर, तसेच आपल्या भगिनी जोशीताई व इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मला फक्त विद्यार्थ्यांच्या वास्तववादी दर्शन तुम्हाला दाखवायचं. मला काही जास्त बोलता येत नाही, काही नाही. की आपले जे मुलं काय करतात, आपण कशासाठी त्यांच्याकडे हट्ट धरतो, हे तुम्हाला एक चर्चा करायची. मला कशी बोलायचं, मला काही भाषण विषय काही येत नाही, काही नाही, स्पष्ट बोलणार आहे तुम्हाला. ज्या वेळेस आपण आपलं मुलं शाळेत पाठवतो त्यावेळेस आपण काय करतोय की माझ्या मुलाला एवढे मार्क पडायला पाहिजे, त्यांचा मुलगा जास्त पुढे गेलेला आहे, माझा मुलगा कमी. नेहमी करता आपल्या मुलाला आपण हिंमत असतो. माझं एक वैयक्तिक मत आहे की कोणताही मुलगा कमी नसतोय, फक्त त्याचा काळ वेळाबरोबर तो बदल होत असतो. तर ती आपलं काळ वेळ आपण समजून घ्यायला पाहिजे आपल्या मुलांची. ती मुलगी असो का मुलगा असो. आता कोणी म्हणतो बा मुलगी आज्ञाधारक असतात, मुलं थोडीशी बंड असतात. हे खरं आहे, कारण का मुलगा कोणाचं हे करतोय अनुकरण, वडिलांचं. मुलगी आईचं अनुकरण करत असते. त्याच्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये काय केलेलं आहे की मुलींना प्रत्येक गोष्टीत आडकाठी दिलेली आहे. हे करू नको, हे तुझ्यासाठी, हे समाजासाठी अन्यायकारक आहे, अहित आहे. त्याच्यामुळे मुलं काय, आता समोरच्याचा मुलगा आणि आपला मुलगा तर 100% तुमचं चुकीचं तुलना करायलाच नाही पाहिजे. तो बाळा खूप चांगला आहे, फक्त मला माहिती आहे की तू पुढे जाऊन पुढं हुशार होणार आहे. फक्त तू अभ्यास कर, थोडंसं कमतरता आहे बाळा तुझ्या, थोडीशी, जास्त नाही आहे, तू हाय हुशार आहे, फक्त थोडीशी कमतरता आहे म्हणून भरून काढ. असं करत करत त्या मुलाला आपण बदल करतो. ज्या वेळेस सरांनी सांगितलं, राहुल सरांनी सांगितलं, तो त्याचा छोटा बिंदू आणि मोठा बिंदू असतो. जसा जसा डेव्हलप होईल तसं तसं तो बरोबर आपापल्यापर्यंत पुढे जाणार आहे. काही मुलं असे असतात की 10वी पर्यंत एकदम कमी असतात, प्रत्येक गोष्टीत मागे असतात, आणि नंतर 11वी 12वीच्या नंतर खरं करिअर असतं, खरं गोष्ट. तर त्याच वेळेस त्या पुढे जातात. आपण होतो अरे हे तर पाठीमागे काहीच येत नव्हतं त्याला, आणि हा अचानक कसं काय पुढे गेला, बघ इतकं हुशार कसं काय झाला. तर हे कारण आहे काय, त्याचं जे मेंदूचं डेव्हलपमेंट झालेलं असतं ते हळूहळू पुढे होत असतं. तर ह्या गोष्टी प्रत्येक पालकांनी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आपला मुलगा त्याची आवड काय आहे, पहिली ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे की प्रत्येकच मुलगा डॉक्टर होणार नाही, प्रत्येकच मुलगा इंजिनियर होणार नाही. तो शेतकरी होईल, पण चांगला शेतकरी होईल हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची मला की आपल्या पालकांनी शाळेकडून अपेक्षा ठेवली की माझ्या मुलाला हे काम सांगून येईल, ते सांगून येईल. याच्यातून एक श्रम प्रतिष्ठा म्हणून हे रुजवल्या जात असतं. त्याच्यामुळे कोणत्याच पालकाने आपल्या घरी असो, गावाकडे असो, तर इथे असो, कधीच विचार करायचा नाही की माझ्या मुलाला हे काम सांगितलं, हे करायला होतं पाहिजे, याने एखादा शिपाई घेऊ का, याने काम करून घेऊ का, यांना पगार जास्त नाही, याने पैसे खर्च करू नये का, ह्या आपण अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता मला एक अनुभव आलेला आहे. आपल्या इकडचे विद्यार्थी आपण आतापर्यंत कुठे शिकवतो, 10वी पर्यंत इथे शिकवतो, आणि 10वीच्या नंतर काय करतोय आपण, काहून तर इकडे कडक शिक्षण आहे. आता ही वास्तव तुम्ही खरोखर विचार करा या गोष्टीवर. आज चुकलं तर अगोदर तुमची माफी मागतो मी, बरं का. तुम्ही विचार करा, तुम्ही 10वीच्या नंतर कुठं टाकता, वरून पुढे, कारण मी वरूनच आहे. त्यामुळे मी तुम्हाला मला एक म्हणायचंय, तुम्ही 10वी पर्यंत इकडे टाकता आणि नंतर तिकडे टाकता. त्या मुलांचा मेंदू डेव्हलप झाला का हे कधीच बघत नाहीये तुम्ही. अक्षरशः मी माझं स्वतः समोर बघितलेलं उदाहरण आहे. ज्या मुलांना कॉपी दिली त्या मुलांना हे समजत नाही की ही कॉपी कोणत्या प्रश्नाची उत्तर. मग तुमचा फायदा काय मुलांना शिकवून? पहिलं मुलगा जिथं तिथंच राहू द्या, काहीच अडचण नाही. तुम्हाला स्कोर घेऊ नका. तुमचा मुलगा नाही एखादा चांगला अधिकारी झाला तर कमीत कमी एक सुजाण नागरिक तरी घडल, एवढं पहिलं पहा. त्याही नंतर आणखी तुम्हाला एक सांगू शकतो
की आपल्या मुलांना अपेक्षेचं ओझं अजिबात देऊ नका, एकमेकाची तुलनाही करू नका. आणि हे जे गुरुवारी मंडळ सर्व बसलेले हे खरोखर कोण्या मुलांना जर पनिशमेंट करत असेल तर चुकीची कधीच करत असतात. त्यांच्या मनात वाईट हेतू कधीच नसतो. ते चांगल्यासाठीच मारत असतात, चांगल्यासाठीच पनिशमेंट करत असतात. ते आज नाही त्याच्या फायद्यासाठी असले पण भविष्यात त्याच्यासाठी 100% फायदेशीर असते. म्हणून कोण्याच पालकाने आपल्या पालकाकडून अपेक्षा ठेवायची बाई याने माझ्या मुलाला का मारलं, का बोललं, अजिबात ही अपेक्षा ठेवू नका. उलट चांगल्यासाठी उलट म्हणायचं, सर तुम्ही मारला ना, आमच्या तो एक शिल्लक मारा करा. कारण का तो आता जर चुकला तर भविष्यात तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्याच्यापेक्षा आता चुकू नये. आणि भविष्यात पोलीस स्टेशनच्या आपल्याला तिथं तोंड पाहावं लागणार नाही. त्या करताना आता बिंदास शिक्षकाकडे पूर्ण तुला सांगून द्यायचे, सर हा तुमच्याकडे जसा वागवायचा तसा वागवा, आम्ही तुमच्याकडे कधीच तक्रार करणार नाही. हे तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती. आणि याच्याही नंतर आणखी पुन्हा सांगतो मी की तुलना या गोष्टी ज्या असत त्या खरोखर करू नका. याच्यापेक्षा मी जास्त तर बोलणार नाही. आणि आपल्या मुलांना जेवढं होईल सातत्य, सरांनी सांगितलं, अभ्यासाचे सातत्य पाहिजे, जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, चिकाटी पाहिजे. ह्या ज्या गोष्टी जोपर्यंत आपला मुलगा आपण आतापर्यंत कसा होईपर्यंत याच गोष्टी फक्त आपल्याला माहिती नाही कशा आपण याला काय म्हणतात. तर या गोष्टी आपल्या मुलांवर रुजवा. जोपर्यंत आपण आपलं पहिलं गुरु, आपण आता कालच गुरुपौर्णिमा साजरी केली, त्यामध्ये आपण प्रत्येकाच्या स्टेटसला बघितलं की पहिले गुरु आई वडील, बरोबर आहे. मग जर आई वडीलच चुकायला लागले तर पाल्य का चुकणार नाही. आणि मग आपण काय म्हणतो, अरे तुमच्या शिक्षकाने हेच शिकवलं का? शिक्षक नाही, पहिला गुरु तुम्हीच. आणि त्याने मान्य केलं की माझे पहिले गुरु हेच आहे. त्याच्यामुळं सुरुवात आपल्यापासून करा आणि शेवटही आपल्याला येत असतो. जो कोणी चुकीचं वागत हे रिसायकल असते, कालचक्र असतं, ते परत आपल्याकडे येतं. पुन्हा भरपूर काही विषय होते, त्यामुळे आता मला काही जास्त सूचना निघायचं काम पडलं नाही. कारण का त्याला एकच सांगितलं, बाळा मी असं चालतोय, मला असंच चालतं आलं फोटो घ्यायचा असा चालू ठीक आहे. त्याला कुठेही जाऊ द्या, तो व्यवस्थितच येईल. एवढा आपल्या मुलावर विश्वास ठेवा. फक्त कोणाच्या तुलना करणं सोडून द्या. पालकांना एक विनंती. आणि शेवटी जाता जाता एकच सांगतो, एकच विचार आहे, वाचा तर वाचा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला बोलवलं, मला माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. जय हिंद. सर, त्यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या विद्यालयातील शिक्षक, माझे मित्र मान्य श्री राहुल पवार सर. प्रथम आज या ठिकाणी जो पालक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे, प्रथम माता सरस्वती यांना वंदन. आणि नुकतंच या ठिकाणी काल जो गुरुपौर्णिमा या ठिकाणी जी झालेली आहे, सर्व माझ्या जगभरातील गुरुजनांना या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज हा जो माता पालक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या माता पालक मेळावा संदर्भामध्ये उपस्थित सर्व गण्यमान मंडळी, आणि मी सर्वांचे नामोल्लेख करणे या ठिकाणी शक्य नाही, वेळ भरपूर झालेला आहे. आता सरांनी सांगितलं की बा कुठेतरी या ठिकाणी माता भगिनींना असो, पालक वर्गांना असो, काहीतरी या ठिकाणी सूचना द्यायच्या असतील तर या ठिकाणी आपण द्याव्यात. परंतु सूचनासारख्या या ठिकाणी हे वातावरणच, हे दालनच जे आहे, असं ज्ञानपीठ जे आहे ते सूचना करावं असं या ठिकाणी वाटत नाही. कारण की या शाळेच्या जडणघडणीमध्ये या संस्थेने या ठिकाणी जे काम केलेलं आहे, ज्या माणसांनी या ठिकाणी जी संस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ती या ठिकाणी जी अधोरेखित आहे. या जिल्ह्यामध्येच नव्हे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव या ठिकाणी अभिमानाने या संस्थेचे या ठिकाणी, या शाळेचे या ठिकाणी घेतले जाते. ते का घेतले जाते की कुठेतरी कर्मचारी वृंदांचा हा एक संघर्ष आपल्या सर्व मुलाबाळांना या ठिकाणी घडवण्यासाठी त्यांचा हा संघर्ष अहोरात्रपणे या ठिकाणी चालू असतो. आणि सूचना करण्याचं काम या ठिकाणी अजिबात नाही. मी सुद्धा या ठिकाणी या शाळेमध्ये या ठिकाणी घडलेलं आहे.
अनेक या ठिकाणी शाळा बघितल्या. मी या ठिकाणी ऑनलाईन यूट्यूब चॅनल या ठिकाणी चालवतोय. सर्वांना काही लोकांना या ठिकाणी माहिती असेल. परंतु बऱ्याच या ठिकाणी शाळेमध्ये या ठिकाणी जात असताना या ठिकाणी मी एक सदर या ठिकाणी चालू केलेलं आहे. शैक्षणिक क्रांती आणि शिक्षणामध्ये जे जनजागृती या ठिकाणी निर्माण करणे, जी सकारात्मक जी बाब आहे ती बाब या ठिकाणी जगासमोर आणि पालकवर्गासमोर मांडण्याचा या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु शाळेमध्ये जात असताना उणिवा भरपूर आहेत, परंतु आपण त्या उणिवा दाखवायच्या का? त्याच्यामध्ये जर आता उत्तर या ठिकाणी मुख्याध्यापक साहेबांनी या ठिकाणी सांगितले की आपण जेव्हा या ठिकाणी घरामध्ये परिवारामध्ये जेव्हा वागतोय तेव्हा या ठिकाणी पाहुणे जेव्हा येतात आपल्या या ठिकाणी पाल्यांना आपण चांगले या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. ही एक चांगली भावना आहे. काही चांगुलपणाचं लक्षण या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असतो. अशा पद्धतीचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण या शाळेमध्ये दिलं जाते. सूचना काहीच नाही. सूचना एकच आहे की सर या ठिकाणी जे स्वयंशिस्तीचे जे धडे आहेत ते धडे या ठिकाणी आणखी या ठिकाणी प्रेरित व्हावे. त्याच्यानंतर हा भारत स्काउट गाईडचा हा जो विषय आहे, अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम सर्वांना जर लागू करता आला तर तो सुद्धा या ठिकाणी बघावा. कारण की त्यांच्या जीवनामध्ये फार सुंदर अभ्यासक्रम त्या ठिकाणी तो जाईल आणि स्वयंप्रेरणे या ठिकाणी विद्यार्थी घडेल असा एक आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतोय. सर्व पालक वर्गाकडून या ठिकाणी विनंती मी करावीशी वाटते की तुम्ही नुकतंच सांगितलं की मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे आपण लक्ष देतोय. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं या ठिकाणी शाळा काम करते. परंतु सुप्त गुण आहेत, सर्वांगीण विकास आहे, त्याच माध्यमातून हे अभ्यासक्रम सुद्धा माझ्या मताने या ठिकाणी तो चांगला आहे, तो या ठिकाणी या शाळेमध्ये रुजवावा अशी विनंती सुद्धा या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी करतो. आणि तुम्ही जो या ठिकाणी मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुनश्च या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगिनीपैकी कोणाला आपले विचार व्यक्त करायचे? या त्यांना बरं चालेल. धन्यवाद सर. गेल्या 1 तासापासून तुम्ही आमच्या या विद्यालयामध्ये आहात. आभार तर मांडणं आमचं कर्तव्य आहे. अनेक पालकांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. बघा आता सांगायला हरकत नाही, जसं शेतकरी शेतामध्ये पूर्वीपासून वखरण्यापासून डवऱ्यापासून तर चांगल्या प्रकारे पिकांना औषधी मारायचं काम करतो, तसं तुमच्या पाल्याचं 10वीपर्यंत झालेलं आहे. शेतात नेमके पीक लागलेलं आहे आणि आता हा काळ त्या कुंपणाला ढोरं घुसतील अशा हिशोबात चालू आहे. तर वर्ग 10वीचा वर्ग म्हटल्यानंतर तुम्ही साहजिकच आतापर्यंत तुमच्या पाल्याने काय केलं आणि तुम्ही काय संगोपन केलं यापेक्षा आता ते चांगल्या प्रकारचं फुल लागणार आहे. तर या क्षणामध्ये त्याच्या खाण्याकडे, त्याच्या वागण्याकडे, त्याच्या शिक्षणाकडे तुम्ही जास्त लक्ष द्यावं असं आमचं मत आहे. माझ्या वैयक्तिक मतातून मी व्यक्त करतोय. आदरणीय आमच्या विद्यालयाचे लाडके आचार्य आदरणीय गवले सर यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षता स्वीकारलं, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पिता पालकांमधून आमचे गुरुवर्य वेलगडे सर यांनी सुद्धा या ठिकाणी स्थान ग्रहण केलं, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या जोशीताई यांनी सांगितलं की मी या शाळेची विद्यार्थी आहे. साहजिकच काहीतरी चांगलं वाटलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी पालकांना सुद्धा ज्ञान दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आदरणीय पर्यवेक्षक असोलकर सर यांनी आम्हाला घडवलं, त्यांची सुद्धा आम्ही या ठिकाणी पुन्हा आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी जाधव साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व माता पालकांचे आभार व्यक्त करतोय आणि आजची पालक सभा संपली. धन्यवाद.